बाबूराव 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 बाबूराव। हा महाजन बोलताय का? हो हो. मुलगा कितवीला आपला? 10वीला. म्हणजे या वर्षी त्याने ऍडमिशन घेतले का या वर्षी परीक्षा देणार आहे तो? परीक्षा देणार आहे. अच्छा, म्हणजे ऍडमिशन कुठल्या साली घेतली? मागच्या वर्षी 10वीला बसला, आता या वर्षी परीक्षा देतोय. म्हणजे मागच्या वर्षी फेल झाला का तो? नाही हो, मागच्या वर्षी कसा फेल होईल? मागच्या वर्षी 9वीला होता. तुम्ही म्हणतात मागच्या अच्छा, आता हे 16 जानेवारी पासून चालू झालं ना. झालं. हॅलो, तुम्ही मग आता गेल्या वर्षी होता कसं म्हटलं तुम्ही 10वीला, म्हणून मी विचारलं तुम्हाला नापास झाला होता की काय? नाही नाही नाही. बर, साधारण किती वर्ष तो नापास झाला यापूर्वी? एकही वर्ष नाही. बर, कुठलं वर्ष? कुठलं वर्ष म्हणजे? तुम्ही म्हणाला का 1 वर्ष नापास नाही झाला? एकही वर्ष नाही झाला नापास. अच्छा, एकही वर्ष नाही. तो 10वीतही नापास होणार नाही, कारण तो खूप ब्रिलियंट आहे. पण आपण कोण बोलतोय सर? हा, मी सरच बोलतोय. आणि परीक्षेला बसणाऱ्या मुलांची मानसिकता या विषयावर आम्हाला थोडासा आमचा अभ्यास सुरू आहे. अच्छा, तुम्ही काय करता स्वतः? माझं बिझनेस आहे मेसचा. कसल्या का? मेस. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही मेसचा बिझनेस करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आमच्याकडून. पण मला सांगा की मुलाचा अभ्यास घेणं आणि मुलानं अभ्यास करणं ह्याच्या ज्या 2 गोष्टी आहेत. पण मला फक्त एक कल्पना द्या की सर तुम्ही कुठून बोलताय आणि कोण बोलताय? आपला एक ग्रुप आहे म्हणजे. तर तुम्ही बोलताय कुठून? मी साधारणपणे सध्या फोनवरून बोलतोय, पण तुम्हाला काय अपेक्षित आहे? काय म्हणताय? काय नाही, बरं आहे, बाकी काही नाही, सगळं चाललंय व्यवस्थित. पण मला सांगा की तुम्ही जे काही मुलांचा अभ्यास घेता तर त्याला किती वेळ देता? आम्ही जेव्हा स्वतः घेतो तेव्हा मी 1 तास देते, पण त्याचा होता त्या मनाने 4-5 तास करतो. तसं त्याला काही गरज नाही अभ्यास घ्यायला लागायची नाही त्याला. अच्छा, तुम्हाला किती होते 10वीला मार्क? 54. 54. तुम्ही लाजला का? लाजले. का बरं? कारण मी तेव्हा जेव्हा बसले होते तेव्हा एवढे काय मी हुशार नव्हते, पण कसे तरी जेमतेम 54 पडले, फेल झाले नाही. बर, म्हणजे तुम्ही कॉपी वगैरे करून पास झाला का त्या काळी? नाही नाही नाही, कॉपी वगैरे काही नाही, कधीच नाही केली. तुमच्या मिस्टरांना किती मार्क होते 10वीला? मिस्टरांचं नाही सांगता येत मला. ते 10वी झालेच नाहीत का? नाही, 10वीमध्ये पण त्यांना असेच आहेत, 50-55. आम्हाला काही 50च्या आत नाहीयेत, 10वी-12वीला 60च्या पुढे नाहीयेत. म्हणजे तुम्ही साधारणपणे मोठ्या कॅटेगरीमध्ये होता त्यावेळी. म्हणतो तरी चालेल. बाबूराव बाबूराव बाबूराव। अरे देवा. रेकॉर्ड करायला हवं. तुम्हाला रेकॉर्ड करायची गरज नाहीये, आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. ठीक आहे, चालेल. तन्मय महाजन तुमचा मुलगा आहे आणि मुलानेच मला उल्लू बनवलं. आणि त्यांनी पत्रामध्ये लिहिलेलं आहे की अभ्यासाच्या ताणातून थोडासा विरंगुळा म्हणून माझ्या आईला तुम्ही फोन लावा असं सांगितलेलं आहे. बाबूराव बाबूराव बाबूराव।